बाप गेल्याच्या नंतर त्या घरालाच विचारा, त्या घराला जी बाप असल्याच्या नंतर जी किंमत असते महाराष्ट्र ठिकाणी, ती किंमत बाप गेल्याच्या नंतर मिळते का? मिळत नाही. आपल्या जीवनामध्ये बाप किती महत्वाचा असतो. लहान असताना आई म्हणते बाबा की उन्हामध्ये जाऊ नको, बाबा रागवेल, अभ्यास कर, बाबा रागवेल. बाबाच्या भीतीपोटी महाराष्ट्र ठिकाणी 4 हात आपल्या बापाच्या लांब राहतो आणि त्याला माहिती नसतं की आपला बाप रात्रीच्या वेळेला किती वाजता येतो, पहाटे किती लवकर जातो. आईचे अश्रू एका क्षणामध्ये दिसतात. ऐका, डोळ्याला पाणी आलं की आईचे अश्रू, आईचं दुःख कळतं. परंतु आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं डोळ्यामध्ये महाराष्ट्र ठिकाणी एक थेंबही न दाखवता जो जगतो केवळ आणि केवळ आपल्या मुलासाठी, आपल्या बायका पोरांसाठी, तो आणि केवळ बाप आणि बापच असतो. परमार्थ करत असताना तुम्ही आम्ही बापाला घाबरलं पाहिजे आणि जीवन जगत असताना बापाला घाबरलं पाहिजे. टेलिव्हिजनच्या समोर मुलं बसतात, क्रिकेट चालू असतो, शतक झाल्याच्या नंतर सचिन आणि विराटची महाराष्ट्र त्या ठिकाणी टाळी वाजून महाराष्ट्र त्या ठिकाणी आपला मुलगा त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. आपला बाप 47 डिग्री तापमानामध्ये महाराष्ट्र ठिकाणी या बांधापासून ते त्या बांधापर्यंत महाराष्ट्र ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये कधीच लाखोनी धावा पूर्ण केल्या होत्या महाराष्ट्र ठिकाणी. परंतु त्या बापाचं तोंड भरून कधीही महाराष्ट्र मुलाने कौतुक केलं नाही. त्या ठिकाणी ज्यावेळेस बांधाला तो बैल असतो आणि बांधाला बैल पडल्याच्या नंतर राजा म्हणून ज्यावेळेस बैलाला हाक देतो महाराष्ट्र ठिकाणी, मुका बैल महाराष्ट्र पळत पळत येतो महाराष्ट्र ठिकाणी आणि आपला 25 वर्षाचा मुलगा बाप मेल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात जर एक जर थेंब येत नसेल महाराष्ट्र ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये या संतांच्या भूमीमध्ये जन्माला येऊन काही अर्थ नाही. महाराष्ट्र ठिकाणी गोठ्यातला बैलाला कळालं की आपला मालक या जगाचा निरोप घेऊन गेला. त्या गोठ्यातल्या बैलाने महाराष्ट्रा दिवशी अन्न घेतलं नाही, कडबा घेतला नाही, वैरण घेतली नाही, पाणी पिला नाही. त्या गोठ्यातल्या बैलाला कळालं की आज माझा मालक या जगाचा निरोप घेऊन निघाला. आलं लक्षात. आणि मुलाच्या जर डोळ्यामध्ये महाराष्ट्र ठिकाणी जर पाणी येत नसेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्र ठिकाणी जाणं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर कळलं, महाराष्ट्र ठिकाणी वृद्धाश्रमात गेल्याच्या नंतर महाराष्ट्र ठिकाणी कळलं. त्यांना विचारा की तुमची मुलं काय करतात. त्यावेळेस ऐका, कोणी सांगेल आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि छातीवर हात ठोकून सांगतो महाराज त्या ठिकाणी त्या वृद्धाश्रमामध्ये एकाही शेतकऱ्याचं आईबाप महाराज त्या वृद्धाश्रमामध्ये नसतात. महाराज त्या ठिकाणी ऐका, परवा आपली मुलं अमेरिकेमध्ये महाराज त्या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर करून महाराज त्या ठिकाणी विदेशामध्ये गेली मुलं आणि विदेशात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऐका गोदमगावकर डॉक्टर आणि पत्नी काही दिवसामध्ये पत्नी गेली, मुलं अमेरिकेमध्ये आहेत ऐका. आणि शेवटचा महाराष्ट्र ठिकाणी आधार म्हणून त्या गोदमगावकर डॉक्टरांनी एका वृद्धाश्रमाचा आधार घेतला. आणि वृद्धाश्रमाचा ही काही दंतकथा नाही, सत्य घडलेली कथा सांगतो मी तुम्हाला. वृद्धाश्रमाचा आधार घेतला आणि ज्यावेळी गोदमगावकर डॉक्टर महाराज त्या ठिकाणी त्यांचा देहावसान झालं, मुलांना फोन गेले महाराज त्या ठिकाणी. मुलांनी सांगितलं ऐका क्रियाकर्म सगळे करून घ्या, ऑनलाईन तुम्हाला काय पाठवतो, पैसे पाठवतो. ऐका, ज्यावेळेस आपण लहान होतो महाराष्ट्र ठिकाणी आईच्या शेजारी झोपलो होतो, सू केल्याच्या नंतर महाराष्ट्र ठिकाणी त्या आईने विचार केला नाही. महाराष्ट्र ठिकाणी त्यावेळेस जर आईने विचार केला असता, त्याच वेळा नरडीचा जर घोट घेतला असता, आईचं हृदय असतं महाराष्ट्र ठिकाणी. किती जरी त्रास झाला मुलाने, किती जरी जगामध्ये मुलगा किती जरी अपराधी असला तरी आईच्या अदालतीमध्ये निर्दोष होतो. ऐका, म्हणून त्या ठिकाणी ऐका आपल्या जीवनामध्ये बापाचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. ठिकाणी शेतातून राब कष्ट करून येतो महाराज त्या ठिकाणी मुलाच्या लग्नासाठी, मुलाच्या ऍडमिशनसाठी महाराज लाखोनी पैसे गोळा करतो. घरातले समजून घेत नाहीत महाराज त्या ठिकाणी, म्हणून त्याचा एक विचार येतो महाराज त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा आहे. लक्षात ठेवा, घरामध्ये बाप सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर करत असत तर मुलीवर करत असतो. मुलीचं आणि बापाचं नातं जे आहे महाराज त्या ठिकाणी त्या प्रेमाला कोणतीच उपमा देता येत नाही का. घरात बापावर सगळ्यात जास्त बापाची काळजी घेणारं कोणचं जर व्यक्तिमत्व असेल तर ती म्हणजे मुलगी असते. बाबाला म्हणते वेळेवर गोळ्या घ्या. ज्यावेळी मुलीचं लग्न असतं महाराज त्या ठिकाणी ऐका
लग्न असल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी जमवा करतो, शामियाना मोठा सांगतो, नातेवाईकांना सगळ्यांना पत्रिका देतो, महाराज त्या ठिकाणी ऐका आता उद्या लग्न आहे, सगळ्यांना गोळा करतो बाप. आणि ज्यावेळेस लग्न झाल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी वाट लावण्याची वेळ येते, महाराज त्या ठिकाणी ऐका त्यावेळेस कधी न रडणारा जो बाप असतो महाराज त्या ठिकाणी, मुलगी आपल्या आजींना आजोबांना नातेवाईकांना सगळ्यांना भेट देत तिच्या डोळ्याच्या समोर एकच चिंता असते की आता मी गेल्यानंतर माझ्या बाबाची काळजी कोण घेईल, ही चिंता त्या मुलीच्या डोळ्यामध्ये असते महाराज त्या ठिकाणी. भेट देत महाराज त्या ठिकाणी तो बाप कुठल्या तरी एका मंडपाच्या एका खांबाला कवटाळून महाराज त्या ठिकाणी रडत असतो. भेट देत असताना बापाच्या जवळ राहते, बाबा म्हणून जोराड हांबरडा फोडते महाराज त्या ठिकाणी. आणि हांबरडा ज्यावेळेस फोडते ज्यावेळी मुलगी बापाच्या मिठीमध्ये जाते महाराज त्या ठिकाणी आपल्या आयुष्यभराच्या अश्रूने महाराज त्या ठिकाणी अभिषेक घालतो तो बाप. आणि जीवनामध्ये कधी न रडणारा बाप, जगामध्ये किती जरी दुःख झालं, किती कर्ज जरी असलं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाच्या ॲडमिशनसाठी महाराज त्या ठिकाणी घरामध्ये मागच्या खोलीमध्ये जाऊन महाराज त्या ठिकाणी चादर पांघरून रडणारा तो बाप तुमच्या आमच्या जीवनामध्ये लक्षात असलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून बाप कसा असतो ऐका, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खरा कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. आपल्या घरासाठी बाप कसा असतो ऐका, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तुपाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कोसळते घर. म्हणून ऐका, बाप थकल्याच्या नंतर माणसाने त्या ठिकाणी ऐका किती जरी बापासाठी आपल्याला करावं लागलं तरी ते माणसाने केलं पाहिजे, आईसाठी केलं पाहिजे. म्हणून बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार, काय उपयोग पुन्हा किती घातले पितर. बाप गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी किती पित्र घातली, किती जरी लाखोच्या जरी पंक्ती महाराज त्या ठिकाणी केल्या, काही उपयोग नाही. महाराज त्या ठिकाणी कोरोनामध्ये ऐका एवढी माणुसकी बिघडली ऐका, एक सगळ्यांनी क्लिप बघितली असं नाही का, कोरोनातून महाराज त्या ठिकाणी दवाखान्यातून एक वृद्ध बाप आणलेला आहे महाराज त्या ठिकाणी. तो बाप आणल्याच्या नंतर मुलांनी आपल्या बापाच्या मरणावर शोक करण्याच्या ऐवजी महाराज त्या ठिकाणी त्या मुलांनी काय केलं आहे का, वकिलाकडून महाराज सगळी कागदपत्र जमा केली आणि मेलेल्या बापाचा सुद्धा अंगठा महाराज त्या ठिकाणी या जगातल्या मुलांनी सोडला नाही. आलं का लक्षात? काय उपयोग महाराज, किती जरी धन असलं, किती जरी मान असलं महाराज त्या ठिकाणी काही अर्थ नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आई बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाशी, इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाही. पुंडलिकासाठी योग्य 28 भगवान परमात्मा या ठिकाणी उभा आहे. म्हणून त्या बापाला विसरण्याचं जीवनामध्ये पाप तुम्ही आम्ही केलं नाही पाहिजे. विसरू नको रे आई बापाला, झिजविले त्याने काया, काया झिजवण तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वीर्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. ऐका, तुमच्या आमच्या मानावर, तुमच्या आमच्या धनावर जगामध्ये प्रेम करणारे अनेक अनेक माणसं भेटतील, परंतु तुमच्याकडे धन असू द्या किंवा नसू द्या महाराज त्या ठिकाणी तुमच्यावर किती जरी कर्ज असू द्या, आई बाप हे महाराज त्या ठिकाणी प्रेमच करतात. ऐका, तुमच्या आमच्यावर प्रेम करणारे जगामधलं पात्र म्हणजे काय आहे, आई आणि बाप आहे. सगळे तुमच्या आमच्यावर प्रेम करतील. प्रेयसी प्रेम करेन प्रियकरावर, प्रियकर प्रेम करेन प्रेयशीवर, ते केवळ क्षणिक प्रेम आहे आणि केवळ निर्विवाद आणि या जगामधलं सत्य प्रेम महाराज त्या ठिकाणी आई बापाचं प्रेम आहे. ते तुम्ही आम्ही मिळवलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा याची तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती.